नमस्कार मित्रांनो, तू चाल पुढं या मालिकेत आता नात्यांची गुंतागुंत पाहायला मिळणार आहे। आता शिल्पीचा एका डावामुळे अश्विनीच्या संसारात पुन्हा एकदा वादळ आल्याचं आपल्याला दिसणार आहे। अश्विनी आणि श्रेयस यांची मुलगी म्हणजेच मयुरी प्रतीकच्या प्रेमात पडली आहे। मात्र यावेळीही शिल्पीने सगळ्या गोष्टी स्वतःच्या डावाप्रमाणे फिरवल्या आहेत। मयुरीला फसवण्यासाठी प्रतीकला आपणच पैसे देऊन तयार केल्याचा नाटक शिल्पीने रचलं आणि तिच्या याच डावात अश्विनी मात्र प्रचंड फसलेली आहे। आता यानंतर या प्रकरणातून प्रतीकने मयुरीपासून दूर जावं यासाठी अश्विनीने त्याला शहर सोडून जाण्याची अट घातली आहे आणि याच अटीप्रमाणे आता प्रतीक मुंबई सोडून निघाला आहे। त्याने सगळ्यांशी संपर्क देखील तोडला आहे। मात्र याच धक्क्यात आता मयुरीने देखील आपल्याला आईला दोष देत घर सोडलेलं आहे। शिल्पीच्या डावामुळे आता अश्विनी आणि मयूरमध्ये मोठी दरी निर्माण होणार आहे। तर दुसरीकडे शिल्पी याच संधीचा फायदा उचलत सगळ्यांची मनं आपल्या बाजूने वळवून घेणार आहे। अश्विनीचा निर्णय कसा चुकला हे ती आता सगळ्यांना पटवून देणार आहे। तुम्हाला या मालिकेतील हा ट्विस्ट कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। धन्यवाद।